आंदोलन सुरू आहे। मागच्या महिन्यामध्ये ज्या वेळेला मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं होतं, त्यावेळेला या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी सर्व सकल मराठा समाजाला आणि मनोज जरांगे पाटलांना 1 महिन्याचा त्यांच्याकडनं अवधी घेतला होता आणि 1 महिन्यामध्ये आम्ही सरसकट मराठा समाजाला आरक्षण देऊ अशा प्रकारची भूमिका त्यांनी उपोषण स्थळी येऊन उपोषण सोडताना सांगितली होती। त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून मनोज जरांगे पाटलांनी त्या ठिकाणी उपोषण थांबवलं आणि 30 दिवस त्यांनी मागितलेले असताना यांनी 10 दिवस आणखी बोनसचे देऊन 40 दिवसामध्ये आमचा हा समाजासाठी निर्णय घ्या अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी त्यांनी घेतली। परंतु 40 दिवस 45 दिवस उलटूनही शासनामार्फत कुठल्याही प्रकारची कारवाई त्या ठिकाणी झालेली नाही। जो निवृत्त न्यायाधीश शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जी समिती गठीत केली आणि ती समिती गठीत करण्यासाठी जी सांगितलंय की पुरावे जमा करण्यासाठी त्यांनी ती समिती गठीत केली आहे। सर्वात प्रथम मनोज जरांगे पाटील आणि सकल मराठाचं म्हणणं हे का मराठवाड्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मराठा समाजासाठीचे पुरावे नाही। त्याचं कारण असं आहे की या मराठवाड्यामध्ये निजामाची सत्ता होती आणि ज्या ज्या भागामध्ये इंग्रजांची सत्ता होती त्या ठिकाणी मराठा समाजाच्या नावापुढं किंवा शेतकरी समाजाच्या पुढं कुणबी हा उल्लेख होता, परंतु मराठवाड्यामध्ये अशा प्रकारचा उल्लेख नाही। ही बाब वारंवार शासनाच्या दप्तरी शासनाकडे ती या ठिकाणी त्याची माहिती गेलेली आहे, पण तरी सुद्धा फक्त वेळ काढूपणा करण्यासाठी त्यांनी ती समिती नेमलेली आहे आणि समिती नेमून महिना 1.5 महिना झाला तरी त्याच्यावर कुठल्याही प्रकारची त्यांनी फक्त त्यांच्या व्हिजिट चालू आहे, पाहणी चालू आहे, अभ्यास चालू आहे आणि म्हणून जर मुख्यमंत्र्याला आश्वासन आरक्षण द्यायचंच नव्हतं तर त्यांनी मराठा समाजाची दिशाभूल करायला नको होती आणि म्हणून आता परत गेल्या 7-8 दिवसापासून परत मनोज जरांगे पाटील या ठिकाणी उपोषणाला बसलेले। त्यांनी अन्नाचा त्याग केलेला होता, पाण्याचा त्याग केलेला होता, परंतु काही लोकांच्या विनंतीला मान राखून त्यांनी काल थोडंसं पाणी घेतलं अशी माहिती या ठिकाणी मिळालेली आहे आणि म्हणून त्यांची तब्येत अतिशय क्षीण होत चाललेली आहे। त्यांचं काय होईल म्हणजे खरं म्हणजे त्यांना चांगलं आरोग्य लाभावं, चांगलं आयुष्य लाभावं अशा प्रकारची आम्ही सगळा समाज प्रार्थना करतोय, परंतु ते आजही त्यांच्या आग्रहाची हट्ट धरू नये आणि म्हणून सकल मराठा समाजाची ही सगळी अवहेलना लक्षात घेता आणि त्या समाजाला त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून मी सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षाचा उपजिल्हा प्रमुख आहे आणि म्हणून आज त्या समाजाप्रती संवेदना म्हणून मी माझ्या उपजिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा देत आहे। राजीनामा देत असताना उद्धव साहेबांना मी एक पत्र लिहिलेलं आहे, त्याची कॉपी आपल्याला देतो, त्यांचा मेल ID त्यांच्या मेलवर या ठिकाणी पाठवलेलं आहे। खरं म्हणजे उद्धव साहेबांनी मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या संदर्भामध्ये चांगली कारवाई केलेली होती, परंतु ते हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्टामध्ये ते त्या ठिकाणी आरक्षण थांबले गेलेलं आहे। परंतु त्याही नंतर मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून गेल्यानंतरही तुम्ही बघितलं असेल तर दसरा मेळावा असेल किंवा त्यांच्या कुठली भाषणं असतील, पत्रकार परिषदा असतील, त्या सगळ्यांमध्ये त्यांनी मराठा समाजाच्या विषयी सहानुभूती दर्शवलेली आहे आणि या मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि म्हणून मी माझ्या उपजिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा देतोय। जे आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जे आम्हाला शिकवण दिलेली आहे 80% समाजकारण करा, 20% राजकारण करा आणि जनतेची सेवा करा, त्या पद्धतीने मी कायम जनतेची सेवा या ठिकाणी जनतेमध्ये राहून जनतेची सेवा करणार आहे आणि एक शिवसेनेचा पाईक म्हणून शिवसैनिक म्हणून या ठिकाणी भविष्यामध्ये या ठिकाणी काम करण्याचं मी ठरवलेलं आहे आणि म्हणून तो एक मी या ठिकाणी शिवसेनेची निष्ठा ठेवून आणि शिवसेना उद्धव साहेबांवर विश्वास ठेवून या ठिकाणी जनतेचा या समाजाच्या अभिप्रेत या ठिकाणी मी राजीनामा देतोय। दुसरी गोष्ट, मी आताच 2 महिन्यापूर्वी ज्या निवडणुका 3 महिन्यापूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीमध्ये मला या तालुक्यातील जनतेने 35 वर्षापासून सातत्यानं मला आशीर्वाद देत आलेले आहे आणि म्हणून
अनेक तरुणांची इच्छा आहे की बाबा जे पदाधिकारी असतील, मग ते बाजार समितीचे असतील, अनेक व्हॉट्सअपवर मेसेज येत आहेत आणि संपूर्ण एक समाजामध्ये एक जनजागृती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून या सगळ्यांच्या सद्भावना लक्षात घेऊन मी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाचा राजीनामा या ठिकाणी तो पाठवलेला आहे. तो मी सभापतींना पाठवला, त्याचप्रमाणे कलेक्टरला यासाठी लिहिला की कलेक्टर मार्फत आमच्या मुख्यमंत्र्यापर्यंत ह्या आमच्या भावना गेल्या पाहिजे की हा आम्ही मुख्यमंत्र्याचा निषेध म्हणून आम्ही हा आजचा राजीनामा कृषी उत्पन्न बाजार समितीचा राजीनामा देतोय. त्यांनी एकतर आश्वासन द्यायला पाहिजे होतं आणि आश्वासनाची पूर्ती केली नाही, म्हणून या मुख्यमंत्र्याचा निषेध म्हणून आम्ही कलेक्टरच्या मार्फत तो राजीनामा या ठिकाणी पाठवलेला आहे. तो या ठिकाणी मी सोबत कलेक्टरची मेल आयडी असतील, उद्धव साहेबांचा मेल आयडी असेल, त्याला हे सगळे त्यांना मेल करून ईमेल करून मी त्याच्या पोच आपल्याला सोबत देत आहे. आणि म्हणून आपणही सर्व वर्तमानपत्रातील सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. आणि आपण सातत्यानं या तालुक्यामध्ये असेल, एक समाजकारण असेल, राजकारण असेल, तालुक्यातले वेगवेगळे विविध प्रश्न असतील, त्यासाठी आपण पोटतिडकीने एक लोकशाहीचा एक चौथा स्तंभ म्हणून आपण नेहमी सदैव आपण या ठिकाणी त्यामध्ये कार्यरत असतात. आणि याही सगळ्या समाजाच्या बातम्या शासनापर्यंत आणि लोकांपर्यंत या ठिकाणी पोहोचण्यासाठी आपण या ठिकाणी सहकार्य करावं, अशा प्रकारचं आवाहन या ठिकाणी करतो. आज या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि आमचे नेते आदरणीय ॲडव्होकेट आसाराम पाटील रोटे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. शिवसेनेचे तालुका प्रमुख आमचे बंडूभाऊ आणि या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे शिवसेनेचे उपतालुका प्रमुख ॲडव्होकेट रमेश पाटील सावंत या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि आपल्याला आणखी काही प्रश्न विचारायचे असतील, रोटे साहेबांना विचारायचे असतील, तालुका प्रमुखांशी संवाद करायचा असेल तर आपण करू शकता. वैजापूरचे आमदार आता 2 महिन्यामध्ये कालच सुप्रीम कोर्टाने त्यांची डेडलाईन ठरवलेली आणि 31 डिसेंबर पूर्वी त्यांची पदं जाणार आहे. आणि सभापतींना, अध्यक्षांना त्यांनी सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलेले की यांचा तात्काळ निर्णय घ्या. आणि म्हणून 2 महिन्यापूर्वी मरण जे येणार होतं, त्यांची जी आमदारकी जाणार होती, ती आता कुठंतरी मी समाजाचं फार देणं लागतो या भावनेतून त्यांनी या ठिकाणी आजचा राजीनामा दिलेला आहे. त्या राजीनाम्यानंतर त्यांच्या राजीनाम्याला काही अर्थ राहिलेला नाही. खरं म्हणजे त्यांनी आतापर्यंत विधानसभेमध्ये 4 वर्ष काम केलं. एकही मराठा समाजाचा संबंधीचा मुद्दा त्यांनी अवाक्षर सुद्धा विधानसभेमध्ये काढलेलं नाही. आणि म्हणून त्यांनी जर विधानसभेमध्ये मराठा समाजाच्या संबंधीचं काही काढलं असेल, त्यांनी सगळ्या क्लिप या ठिकाणी त्यांनी तयार केलेल्या आहे. एखादी क्लिप टाकावी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात विधानसभेमध्ये आवाज उठवल्याची. आणि म्हणून हा फक्त या ठिकाणी कांगावा करतायत. आज व्हॉट्सअप, फेसबुकला जे या ठिकाणी त्यांचं राजीनामाचं पत्र फिरतंय, त्याच्यावर विधानसभा अध्यक्ष किंवा त्यांच्या सभापतीच्या अध्यक्षाच्या कार्यालयाची कुठल्या प्रकारची मोहर नाही, पोहोच नाही. आणि म्हणून तो फक्त लोकांचा फसवाफसवी करण्यासाठी त्यांनी आता फक्त व्हॉट्सअप, फेसबुकला त्यांचा लेटर हेडवर राजीनामा दिलेला आहे. मी जसं राजीनामा देताना तुम्हाला तुमच्याकडे पत्रकारांना देण्यापूर्वी मी उद्धव साहेबांना मी माझा राजीनामा पाठवला. त्याच्या पाठीमागे डायरेक्ट ईमेल जो उद्धव साहेबांना केलेला आहे त्याची पोस्ट आपल्याला या ठिकाणी दिलेली. जो कलेक्टर साहेबांना माझ्या सभापती संचालक पदाचा राजीनामा पाठवला, त्याच्यामध्ये कलेक्टरच्या ईमेल आणि त्यांना ईमेल पोस्ट झाल्याची पावती मी सोबत जोडलेली आहे. सभापतींना राजीनामा पाठवला, सभापती ना पोस्ट झाल्याची या ठिकाणी पोस्ट पावती मी सोबत जोडलेली आहे. आणि म्हणून आमच्यामध्ये कधी आम्ही नौटंकीपणा करत नाही. जे करतो ते समाजासाठी खऱ्या अर्थानं करतो. आणि आपला हा आमदार हा नौटंकी करणारा आमदार आहे. आणि म्हणून त्याच्या हे आता खरं म्हणजे इथं आता इतकी तीव्र तालुक्यातील लोकांची तीव्र आमदाराच्या विरोधामध्ये भावना प्रक्षोभ तयार झालेला आहे. आणि म्हणून आता तो तोंड लपवून कुठंतरी बाजूला या ठिकाणी फिरतोय. घरासमोर मोठा पोलीस बंद या ठिकाणी ठेवलेला आहे. खरं म्हणजे गेली वर्षापासून त्यांनी असं काही उद्धव साहेबांच्या विरोधामध्ये जाऊन बंडखोरी, गद्दारी केली. आणि गद्दारी झाल्यापासून त्याला पोलिसाशिवाय राहता येत नाही, तालुक्यामध्ये फिरता येत नाही. हे अतिशय दुर्दैव आहे. या तालुक्यामध्ये स्वर्गीय लोकनेते वाणीसाहेब 15 वर्ष आमदार होते, रामकृष्ण बाबा आमदार होते, स्वर्गीय कैलास पाटील आमदार होते, भाऊसाहेब पाटील आमदार होते. परंतु यांना कधी पोलीस घेऊन फिरण्याची नामुष्की कुठल्याही आमदारावर आली नाही. ती नामुष्की या आमदार बोलणाऱ्यावर आलेली आहे. आणि म्हणून समाजाने याची दखल घेतलेली आहे. आणि समाज निश्चित त्याला खरं म्हणजे तर निवडणुकीमध्ये त्याला या ठिकाणी निश्चितच त्याला तिची झळ
पोचणार आहे आणि लोक त्याची जागा दाखवणार आहे. पण तत्पूर्वीच त्यांनी आजचा राजीनामा देऊन नौटंकी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो लोकांना या ठिकाणी भावणारा नाही. रोडे साहेब, आपण वकील आहात. कोर्टाने 31 तारखेला झालेले का अपात्रते संदर्भात? आपल्या देशाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना तयार केली त्यांच्या समिती, त्या घटनेनुसार आपल्या देशाचा कारभार चालतो. आणि त्याच्यामध्ये जसे कायदे मंडळ हे संसदेला अधिकार आहे कायदे बजावण्याचे, तसेच कायद्याची अंमलबजावणी करण्याचे अधिकार न्यायव्यवस्थेला दिलेले. आपल्या देशामध्ये सर्वोच्च न्यायालय ही सर्वोत्तम सर्व अर्थाने निर्णय घेण्याचे जे अधिकार आहे ते सर्वोच्च न्यायालय आहे. त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेले जो निर्णय तो मला वाटतं विधानसभा अध्यक्षाला त्याची टाळाटाळ करता येणार नाही. कदाचित त्याने तशी टाळाटाळ केली तर सुप्रीम कोर्टाला वेगळा निर्णय घ्यावा लागेल. म्हणून सुप्रीम कोर्टाचा जो आदेश आहे तो विधानसभेच्या आदेशाला पाळावा लागणार. आणि आमच्या मताप्रमाणे जे काही आम्हाला वाटतं घटनेच्या नुसार की हे जे 16 आमदार आहे हे अपात्र होणारच. आणि म्हणून आता तुम्ही संजय पाटलांनी जे सांगितलं ना की आमदारांनी जो राजीनामा देण्याची जी 9% केली, नाटक केलं, त्याचं कारणच ते की महिन्यात 2 महिन्यात आपण जाणारच आहोत. तालुक्यामध्ये आपल्याविषयी समाजाचा जो रोष आहे तो कमीत कमी कमी व्हावा या दृष्टीने हे केलेलं नाटक आहे.